शाळेत असताना मराठीच्या म्हणी असायच्या आपल्याला. आणि तेव्हा मला असं वाटायचं, अरे काही काही बनवून ठेवलेले आहे. काही लोकांना कामं नव्हते बनवून ठेवलेले आहे. असं थोडी असतं, हे थोडी असतं. आणि ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही बाहेर राहतात किंवा कालांतराने जेव्हा तुम्ही हळूहळू जसे मोठे होत जातात, त्याच्यातला शब्द शब्द रिलेट होतो, शब्द शब्द रिलेट होतो. आणि मग तुम्हाला कळतं की अरे भाई, ज्यांनी कोणी लिहिलं असेल ते हे एकदम ग्रेट फिलॉसॉफर होते किंवा त्यांच्या अनुभवाचे ते बोल होते, असं मला वाटतं. सध्या मी हे का म्हणतोय तर ते सांगतोय. सध्या मी आहे ना, कंटेंट क्रिएट करण्याचा ट्राय करतोय. तर माझा आधी ओपिनियन असं होतं, ही बीटीएस व्हिडिओ किंवा मग बीटीएस म्हणण्यापेक्षा असं समजा की एखादा रील बनवण्यासाठी किंवा एखादा यूट्यूबचा शॉर्ट्स बनवण्यासाठी आपण आधी किती तयारी होते ते दाखवण्यासाठी होतं. सो मला आधी असं वाटायचं की हे जे काही कोणी कंटेंट क्रिएट करतं, हे उठतं डायरेक्ट क्रिएट करता, हे काय, हे तर छपरी आहे, हे तर असं आहे, हे तसं आहे. देन मग मी आणि माझा मित्र आहे सागर, आम्ही असं डिसाईड केलं की आपण पण ट्राय करून बघूयात. सो आम्ही जेव्हा ट्राय करायला सुरुवात केली, ठीक आहे, हा प्रॅक्टिसचा भाग आहे की तुम्हाला एकदा सवय झाली तर त्याचा स्पीड वाढून जातो. बट जोपर्यंत सवय होत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही शिकत असा, आणि ही लॉंग टर्म प्रोसेस आहे याच्यात, मी एक ऑब्झर्व केलं की सगळ्यात मेन तर क्रिएटिव्हिटी खतरनाक लागते. तुम्हाला क्रिंज कंटेंट जरी बनवायचं आहे ना, तरी क्रिएटिव्हिटी खतरनाक लागते. सगळ्यात मेन तुम्हाला एक धाडस लागतं की तुम्हाला लेन्सच्या समोर यायचं आहे, कॅमेऱ्याच्या, तुम्हाला ते रेकॉर्ड करायचे, तुम्हाला बोलायचं आहे. माझं आत्ता हळूहळू ते कमी झालेलं आहे. तुम्हाला तुमचं आय कोऑर्डिनेशन लेन्सवर ठेवायचं आहे. तुमचा बोलतानाचा साऊंड क्वालिटी तुमची नीट असली पाहिजे. तुम्हाला हार्डवेअर मॅनेज करायचे, तुम्हाला सॉफ्टवेअर मॅनेज करायचं आहे, तुम्हाला एडिटिंगवर काम करायचं आहे. एक नाही, अनेक गोष्टी आहे. आणि सगळ्यात मेन जे तुमचं डायरेक्शन असतं ते तुम्हीच करतात. ठीक आहे, 30-15 सेकंदाची काय असेल तुमची व्हिडिओ, रील, जे काय असेल वॉट एव्हर. पण त्याच्यासाठी पण तुम्हाला आहे ना एक पूर्ण प्लॅन घेऊन चालावं लागतं की ओके, मला हे हे साध्य लागणार आहे, असा लाईट पाहिजे किंवा मग मला आता शांतता पाहिजे, मी ह्या थीमवर बनवतोय, माझी ही थीम आहे. आणि मग मला आता काहीतरी करायचं आहे, मग कसं असलं पाहिजे, अँगल कोणता पाहिजे, कंटेंट कसं आहे, ते रिपीट मोडवर जाणारी गोष्ट असेल तर मग किती वेळा करायची, वस्तूचं नुकसान पण नाही होऊ द्यायचं. तर आता मला ते कळतंय. आणि आज मला प्रकर्षाने जी म्हण जाणवली ती ही होती की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अशी जी काय आपली म्हण आहे मराठीत. तर हा, हे खरं आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आत्ता मी सकाळी उठलो आणि आज आहे ना थोडी शांतता होती तर आय डिसाइडेड की मला चहाचा रील बनवायचा आहे, की तो आपण जो बघत राहतो ना, चहा मेकिंगचा, तर त्याच्यावर एक थोडंसं सिनेमॅटिक थोड्याशा याच्याने बघायचं होतं. तर ते बघितलं आणि ते खूपच हाय लेवलचं आहे, एवढं तर माझ्याकडनं नाही होणार. बट ते करत असताना आहे ना, ते करत असताना एक्झॅक्टली काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. की माझी ताई पण मला चिडवते की जेव्हा केव्हा तू रील बनवतो ना, तर बेस्ट पार्ट काय असतो माहिती का त्याचा, म्हणे की ती रील बनवतोय, नवीन काहीतरी शिकतोय, काय व्हायरल होतंय, हे नाही म्हणे. बेस्ट पार्ट हा आहे की जेव्हा केव्हा तू रील बनवतो ना, तेव्हा माझं किचन स्वच्छ होऊन जातो. कारण मला खूप क्लीन करावं लागतं. हा पूर्ण आता मी स्वच्छ केलाय. इथं खूप पसारा होता आधी, तो स्वच्छ केलाय. देन मग लाइटिंगचं बघावं लागतं आपल्याला, लाइटिंग कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे, काय काय नाही ते बघायचं. देन मग सामानाची जुळवाजुळव. मग आता दाजींची कृपा, दाजींनी दिलंय. माझं ऑलमोस्ट सगळं सगळं काम माझे दाजी करून देतात. आणि या बाबतीत मी लय लकी आहे की आपलं सगळे कामं दाजीच करून देतात. तर सांगायचा पॉइंट हा होता की मी म्हणजे मागे पण डिसाईड केलं होतं की मी कंटेंट क्रिएट करणार आहे. थोड्याफार प्रमाणात कसं ना, मला ते ट्राय करायचं आहे. माझं आधीपासून असं आहे की मला ट्राय करायचं आहे तर मी ट्राय करतो. विचार नाही करत बसत जास्त की करू का नको करू. आणि हे तर मी खूप आधीपासून सोडून दिलंय की लोक काय म्हणतील. भाई, माझं आयुष्य आहे, माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स आहे, मी माझ्या हिशोबाने जगणार आहे. बट हे इझी नसतं. हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे की समवन इज, म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी तयार करायचा विचार करत असेल किंवा तुमच्यापैकी कोणी म्हणत असेल की अरे हे तर इझी आहे, तर भाई इझी काही नाही आहे. हे इझी नाही आहे. खूप काय काय करावं लागतं याच्यात. म्हणजे हे तर मी याच्यात पडलो तेव्हा कळालं, आणि तेव्हा कळालं की मजा पण खूप येते. पण फक्त एकच आहे की बिझी शेड्यूल्डमध्ये एक थोडासा वेळ काढून एवढं सगळं करणं हे थोडं हेक्टिक आहे. सो त्याच्यासाठी एकच सजेशन असेल की टाइम मॅनेज करून
की तुमची पूर्ण स्क्रिप्ट तुमच्याकडे पाहिजे. स्क्रिप्टच म्हणता येईल त्याला, की तुम्ही एक्झॅक्टली काय बनवणार आहे, काय नाही. मी माझी एक डायरी मेंटेन करतो. तर त्याच्यावर मी सगळं लिहितो, की मला नेमकं काय आहे. आता जसं माझे 2-3 गोष्टी आहेत, की मी हे करणार आहे. जसं की आज माझं डिसाइडेड होतं, मी रील बनवणार आहे. ती चहावर एक बनणार आहे. एक मला माझं दुसरं Instagramचं चॅनल आहे, खुशाल स्पीक्स म्हणून. त्याच्यावर वेगळा कंटेंट टाकणार आहे. खुशाल रिफ्लेक्टवर मी वेगळा टाकतो आणि एक माझं पर्सनल आहे. पर्सनलमध्ये मी जास्त काही शेअर करत नाही. जे बिहाइंड द सीन एक्झॅक्टली आपली काय थिंकिंग असते, तर ती पण टाकली गेली पाहिजे. कदाचित याला मी व्लॉग म्हणेल, कदाचित कदाचित याला मी बिहाइंड द सीन काय होतं ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मला खूप सध्या मी जेव्हा याच्यात पडलो ना, अ, आता मी काही पेजेस इंस्टाग्रामचे काही अकाउंट्स आहेत त्यांना फॉलो करतो. त्यांचे लाईक 10K 14K असे फॉलोवर्स आहेत. मराठी आहेत, पुण्याचे आहेत, पुणे, कोल्हापूर, धुळे, ह्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातनं मला कोण ना कोण दिसतंय. आणि ते खूप छान कंटेंट क्रिएट करतायत. आणि नंतर मला आपल्याला एक कळतं नाही का, अरे हे जे काही करतायत ना, हे एक वेगळ्या अँगलने आपण पण क्रिएट करू शकतो. आपल्याकडे पण एक थॉट आहे, आपल्याकडे पण एक थोडा वेगळा पाहण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, आपणही काहीतरी करू शकतो. तर याच्यामध्ये आहे एक, तर ते पण एक मी बघितलं, की म्हटलं यार आपण ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती का, ही कम्युनिटी इतकी स्ट्रॉंग आहे, की तुम्ही एखाद्या चांगल्या कंटेंट क्रिएटरला जर काही विचारलं ना, ते डायरेक्ट सांगून देतात, की हां, त्याला आपणच विचार करत बसतो, की यार याला मेसेज केलं तर काय होईल, काय नाही. त्यांना जर पॉसिबल असेल ना, तर ते रिप्लाय देऊन देतात. असं नाही की लगेच देतात. काही लगेच देतात, पण जे काही जेन्युइनली लाईक बिझी शेड्यूलमधनं स्वतः त्यांचं पेज मॅनेज करत असतील ना, तर ते बऱ्यापैकी सांगून देतात, की स्वतःहूनच सांगून देतात, की कसा रील बनवला, कसं कोणतं गॅजेट वापरलंय, कोणतं हार्डवेअर, कोणतं सॉफ्टवेअर आहे. आणि हेच मेन आहे, काही खूप त्याच्यात रॉकेट सायन्स पण नाहीये. एक महिनाभर तुम्ही जर, महिना पण खूप सांगतोय मी, 5-7 दिवस जरी YouTube बघितलं ना, तरी तुम्हाला कळून जाईल. पण हा त्याच्यानंतर सगळं स्किल पुढचं आहे, की तुम्ही तुमच्याकडनं सगळं हार्डवेअर सॉफ्टवेअर येऊन गेलेले आहेत, पण त्याच्याकडं नंतर तुमची क्रिटिकल थिंकिंग, तुमचं डायरेक्शन, तुमचं स्क्रिप्ट, तुमचं सगळं काही त्याच्यावर डिपेंड आहे. पण असं नाही आहे की त्याच्यासाठी तुम्हाला लगेच एक सगळा सेटअपच पाहिजे. तुम्ही खूप सारे रील्स बघितले असतील, ते डायरेक्ट त्यांनी असे रस्त्यावर शूट केलेले आहेत, तरी व्हायरल गेलेले आहेत, तरी त्यांचं कंटेंट खूप छान आहे. सो करत राहा. मी तर हा माझा फर्स्ट ट्राय आणि त्याच्यात हा जो व्लॉग असेल, लेट्स सी व्लॉग असेल, तर हा माझा पहिला व्लॉग असणार आहे. सो बघू आता काय होतं. हा माझा रील फक्त. आणि हा हे मी डिसाईड का बरं केलं ते सांगतो. मी माझा एक आहे ना इंस्टाग्रामवर रील व्हायरल व्हायरल नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी व्ह्यूज आले त्याला, काहीतरी 3.8K व्ह्यूज आलेत. सो आणि हा माझा दुसरा होता. फर्स्ट माझा 3.6K वर अटकला आहे आणि सेकंड माझा 3.8 वर गेलेला आहे. देन आय रिअलाइज की ओके यार, एक ट्राय ट्राय दिला पाहिजे, अजून एक रील बनवूयात की तो 4K पर्यंत गेला पाहिजे. चायचा बनवायचा होता मला, चहा. सगळ्यात फेवरेट माझा टॉपिक चहा आहे. तर त्याच्यावर बनवायचा होता. लेट्स सी आता तो कसा जातो, काय जातो. पण नंतर मी म्हटलं की यार जसा आपण विचार करून काहीतरी बनवतो ना, तर ते कळलं पण पाहिजे की एक्झॅक्टली काय कसं आहे, आपण काय थिंकिंग असते, करतो तेव्हा ते इझी पण नसतं. हे हे मला सांगायचं होतं, त्याच्यासाठी हा व्लॉग बनवला होता. चलो, नेक्स्ट काही परत काही अपडेट्स असेल तर मी नक्कीच शेअर करेन. चलो बाय.